आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो। हे तुम्ही पण अचंबित झाला असाल की हे कसं शक्य आहे, तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये 30 लाख वाहन आहेत, त्यापैकी 15 लाख वाहनं रोज 1 तास, त्याच्यात तुम्ही पण आहात, आम्ही पण आहेत। आम्ही सध्या नाहीये मी, कारण मला पोलिसांचं संरक्षण असतं, परंतु माझ्या डाव्या उजव्या बाजूला पण अडकतात, त्यामध्ये म्हणजे ट्रॅफिकमध्ये, नाहीतर पुन्हा आणखी वेगळा। तर त्यामध्ये ही वाहतुकीच्या कोंडीत एवढी वाहनं 1-1 तास अडकतात, त्याच्यातनं जे नुकसान होतं, प्रत्येकाचं अर्धा लिटर पेट्रोल किंवा डिझेल धरलं ते जास्त जळतं। 50 रुपयेच आपण धरू अर्धा लिटरचे, 15 लाख वाहनं, 7.5 कोटी रुपये रोज असे पुणेकरांचे वाया जातात, आणि ते मॅन आवर पण वाया जातात। 150 रुपये गुणिले 15 लाख असे 22.5 कोटी रुपये त्यांच्या मॅन आवरचे होतात। आम्ही 150 रुपये त्याच्यामध्ये धरतोय। एकूण 30 कोटी रुपये रोज पुणेकरांचे खराब रस्ते आणि ट्रॅफिक जॅममुळे नुकसान होतं, बुडतात। 30 कोटी रोजचे म्हणजे महिन्याला पुणेकरांचे 900 कोटी रुपये, 900 कोटी रुपये त्याच्यामध्ये महिन्याला वाया जातात। वर्षाचे काढले तर पत्रकार मित्रांनो 10,800 कोटी रुपये। मोफत बस आणि मेट्रो केली तर कशी बचत होते ते मी तुम्हाला सांगतो। मेट्रो किंवा पीएमपीएमएल, पीएमटी आणि पीसीएमटी एकत्र करून आपण पीएमपीएमएल ही कंपनी स्थापन केली। दोन्ही मिळून 5 + 20 कोटी महिन्याला, म्हणजे वर्षाला 300 कोटी रुपये द्यावे लागतील। साधारण 5 कोटी हे मेट्रोचे आणि पीएमपीएमएलचे 20 कोटी महिन्याला। आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांची ती बिलं, त्यांचं ते तिकीट काढणं, तिथं थांबणं, ते तिकीट काढण्याच्या करता त्यांना जो खर्च येतो ते सगळं बघणं, त्या सगळ्याचा आम्ही विचार केला। मी इथल्या अधिकाऱ्यांची नावं घेत नाही, परंतु निवडणूक लागायच्या आधी त्या अधिकाऱ्यांची मी चर्चा केलेली आहे। आणि माझ्या डोक्यात जसं पाठीमागच्या काळामध्ये लाडली बहिणा आणि 3, 5, 7.5 हॉर्सपावर वीज पंपांना वीज माफी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला, तशा पद्धतीनं आपल्या पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीएमएल आणि मेट्रो हे फ्री केलं तर काय घडू शकतं, तर हे 5 कोटी आम्हाला मेट्रोला म्हणजे कॉर्पोरेशनला द्यावे लागतील आणि पुण्यामध्ये, आणि पीएमपीएमएलला 20 कोटी रुपये महिन्याला द्यावे लागतील। सगळा हिशोब काढला तर 12 महिन्याचा 300 कोटी रुपये होतो। मागाशी मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 10,800 कोटी अनेक पुणेकरांचे मिळून वाया जात आहेत। इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्स मधनं आलेल्या पैशातनं आपण 300 कोटी रुपये भरायचे, ते भरले तर पुणेकर सगळेजण मोफत जातील। वाचतोय अलार्म, आता दाबू घड्याळाचं बटन, वाचतोय अलार्म, आता दाबू